समस्याच आहे सगळी इथं. आणि काय समस्या सांगायच्या तर कुणाला सांगायच्या प्रशासन इतकं वर्ष पडलं काय झाले काय त्यानंतर या 10 वर्षात काही झालं नाही. आता जे नगरसेवक निवडून गेले की झाले पुढच्या निवडणुकीला कोणत्या पक्षी सत्ता यावी असं तुम्हाला वाटते? भाजप शिवसेना. बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व शहरामध्ये आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन तेथील नागरिकांशी चर्चा करत असतो, तेथील असणाऱ्या समस्या जाणून घेत असतो. त्याचबरोबर प्रभागाचा झालेला विकास, अजून देखील प्रलंबित असणारे प्रश्न आणि होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेत असतो. मी सध्या उभा आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये पापाबाईच्या या चौकात मी उभा आहे. तर जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. आणि महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल की प्रशासक बरा पाहिजे नगरसेवक? नगरसेवक पाहिजे. का म्हणजे काय प्रलंबित प्रश्न काय आहेत? घरगुती म्हणजे गल्लीतल्या अडचणी नगरसेवकाला पोचल्या तर बरं होईल. बरोबर. प्रशासक कधी तर येणार. नगरसेवक आपला हक्काचा माणूस, कायम गल्लोगल्ली असते, अडचणी समजून घेते. प्रभागाचा विकास झाला का या? प्रशासक नेमल्यापासून विकास कोण हे बघायला आलेला नाही. रस्त्यावरचे खड्डे म्हणा, गटारी म्हणा, कचरा म्हणा, उठाव सुद्धा होत नाही. कसा असावा नगरसेवक? तुम्हाला काय वाटते की प्रशासक बरे होते काय नगरसेवकाची गरज आहे? आता प्रशासकच बरं होतं. नगरसेवकांचं आता काय म्हणजे सगळे हेच झाल्यात. मग लक्ष झालं काय, नगरसेवक म्हणजे नगरसेवक आता कार्पोरेटर झाल्यात. नगरसेवक म्हणजे काय त्यासारखे जो पूर्वीचे नगरसेवक वेगळे, आताचे नगरसेवक वेगळे. आमच्यात एकच नगरसेवक होऊन गेला, यशवंतराव खाडे. तर आमच्या पेठेत आहे. तो माणूस रात्री 8 वाजता ह्या सगळ्या पेठेतनं फिरायचा. कुणाचं पाणी कुठं तटलं, गटर कुठं तटलं, कुठं लाईट नाही, हे सगळं बघायचं. आता जे नगरसेवक निवडून गेले की झाले पुढच्या निवडणुकीलाच अशी लोक आहेत आता. आणि आता काय कार्पोरेटर म्हटल्यावर काय त्या संडासजवळ बघा जावं, संडास कसा झाला आहे बघितला तुम्ही तिथं. या संडासच्या दारात सगळा डबरा पडला आहे, तो उजविल्याला सुद्धा नाही, तो तसाच आहे. आणि त्या संडासमध्ये जायला जागाच नाही. कार्पोरेटर हे कसा असावा नगरसेवक? नगरसेवक जनतेत राहणारा, जनतेची अडचण विचारणारा, विचारपूस करणारा आणि सगळ्या सोयी जनतेच्या करणारा, निस्वार्थी असा नगरसेवक असावा. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? ती काय मी सांगू शकत नाही. कारण का माहिती आहे काय, कुठला पक्ष आता मोठा असेल कुठला लहान असेल काय आपल्याला काय येणार नाही. पण त्यातल्या त्यात भाजप आणि शिवसेना या 2 पक्ष चांगले आहेत. निवडणूक होते, तुम्हाला काय वाटते प्रशासक बरं काय पाहिजे नगरसेवक? आता कसं आहे, नगरसेवक पाहिजे हो. भागातलं काम सांगण्यासाठी नगरसेवक पाहिजे. प्रशासकाने तसं काय काम केलंय? नगरसेवक भागातला पाहिजे. भागातल्या ह्याच्यासाठी नगरसेवक पाहिजे. हा नगरसेवक कसा असावा नगरसेवक? नगरसेवक सर्वसामान्य माणसाच्या जनतेतनं फिरणारा, बोलणारा, चालणारा असावा. विकास झालाय का या भागाचा? काय विकास, गटर तुंबलेले असतात. कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा असं तुम्हाला वाटतंय? आता आम्ही आहे भाजपचं, आम्ही भाजपच निवडून यायला पाहिजे म्हणून. काय पाहिजे नगरसेवक? प्रशासनाने चांगलं चाललेलं होतं,
पण शक्यतो नगरसेवक हा असावा. ते गल्लोगल्ली त्याला विचारून करा का प्रशासनाकडे जाणं व्यक्त पडतंय म्हणून आपला नगरसेवक जिथल्या इथं भागातल्या सगळ्या ह्याच्यात काम करत असतोय. त्यामुळे नगरसेवक हा गरजेचा माणूस आहे. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक असा असा की जनतेशी अगदी हे राहणारा असावा, तिची कामं करणारा असावा, भागातली कामं करणारा असावा, असा नगरसेवक असावा. चांगला शिकलेला असावा आणि त्याच्या ह्याच्यातून आपण त्याला निवडून देणार आहे. कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा असं तुम्हाला वाटतं? आता संदर्भ पक्ष आहेत, युती झालेले आहे, त्यामुळं आमच्या भागात आम्हाला कोण योग्य वाटते त्याच्याशी आम्ही हे करणार, असं मतदान करणार प्रत्येक. कारण पक्षांतर ह्याच्यात घेऊन उपयोग नाही असं माझं मत आहे. कारण का शिवसेना घ्या, परत राष्ट्रवादी घ्या, त्यामुळं दुजाभाव झाल्यावर निर्माण होतात. त्यामुळे आम्ही आमच्या भागात कोणाला गरज आहे, नवीन कोण असावा ह्या संदर्भात आम्ही बघणार आणि त्याला आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. आणि शक्यतो जरा नवीन असावा. प्रत्येकाला पहिला रूट जो चालवलेला आहे त्याच रूटनं जात असतो, पण नवीन आलेला संधी मिळावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न जोरदार करणार आहे. भागाचा विकास झालाय काय? भागाचा विकास थोडाफार झालेला आहे, पण अर्धवट पण पडलेले आहेत काही. आता नगरसेवकाची निवडणूक आहे, कसा असावा नगरसेवक? काय सगळ्यांचे चांगले असावा. मग काय काय सांगेल ती कामं करावी तेच की, दुसरं काय. काय तुमची कामं काय काय आमचं काय नाही बाबा. आमचं काय हे नाही बघा. प्रशासकांचा कारभार बरा होता, काय नगरसेवकाची गरज आहे? असं काय आता काय आम्ही सांगू शकत नाही. आता प्रशासक काय नगरसेवक विकास झालाय का या भागाचा? आता होईल असं पण आहे. काय अजून प्रलंबित प्रश्न काय तिथे? प्रश्न आता निवडणुका झाल्यानंतरच कळणार नाही, अगोदर कसं सांगायचं ते समजायला पाहिजे. समस्या काय आहे तिथल्या? समस्या काय किरकोळच असतात, नगरसेवकाला किरकोळ समस्या असतात. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी? नाही सांगू शकत. काय सांगाल, प्रशासक बरा होता काय नगरसेवकाची गरज आहे? नाही, नगरसेवकाची गरज आहे की, कामं होतील ना भागातली नगरसेवकामुळे. काय इथल्या समस्या काय आहेत अजून? समस्या तशा बऱ्यापैकी आमदार क्षीरसागरनी मिटवल्या आहेत. परत आता काय गटारी वगैरे थोडेफार झालेले आहेत आमदार फंडातून. कसा असावा नगरसेवक काय सांगाल? नगरसेवक काय जनतेची कामं करण्याकरता आम्ही म्हणजे बाबा कामं गल्लीतली गटारी हे दैनंदिन कामं. कोणत्या पक्षी सत्ता यावी असं तुम्हाला वाटते? भाजप शिवसेना का महाराष्ट्र शासन त्यांच्या ताब्यात आहे ना, महाराष्ट्रात सत्ता त्यांची आहे, त्यामुळे भागाचा विकास होईल, भागाचा विकास होईल त्यांना साथ दिल्यामुळं. काय सांगाल की प्रशासकांचा कारभार चांगला होता काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवकच पण असं का? नगरसेवकच कामच घेत नाही तर आता काही इतकं वर्ष पडलं काय झाले काय, आता चालू झाले होणार कामं. काय समस्या आहेत या प्रभागातल्या? समस्याच आहे सगळी इथं. एंडच बागा शेवढा 11 रस्ता रोड. काय सांगाल की विकास झालाय काय भागात? नगरसेवक होता तोपर्यंत झाला, त्यानंतर या 10 वर्षात काही झालं नाही. आहे ते सगळं बंद पडत आलं. काय काय समस्या आहे तिथल्या? अहो सगळ्या समस्या आहेत, कुठच्या नाही असं नाही. एकच दोन सांगायचे आम्ही, एकच दोन सांगायचे सगळ्या समस्या. फक्त रस्ता तेवढा चांगला आहे, ते पण बंटीच्या याने झाला तो, नाही तर नाही. एवढं मात्र खरं आहे. ते पण आम्ही आडवं पडलो मध्ये, सगळं एका वेळेला करत असं तर कारण नाही करू नका. मग 2 वर्ष थांबला रस्ता, मग सगळी लाईनी फुटल्या, लाईनी सगळं घालून भेटल्या. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते तुम्हाला? कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? अहो काय आता सगळे ते पक्षाचं काही नाही. विकास झालाय का इथला? विकास होता, नगरसेवक जोपर्यंत कार्यरत होता तोपर्यंत विकास होता. प्रशासक आल्यापासून परत थांबला आणि काय समस्या सांगायच्या तर कुणाला सांगायच्या, प्रशासकची आपल्याला भेट होत नाही. नगरसेवकाकडे आम्ही सांगितल्यानंतर नगरसेवकामार्फत आयुक्ताकडे किंवा प्रशासकाकडे ही आमची समस्या जात होती, त्याच्यावर काहीतरी निवारण होत होतं. आता ते निवारण होऊ शकत नाही, त्यामुळे नगरसेवक असणं गरजेचं आहे. तर दर्शक हो, आताच आपण प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागातील झालेला विकास, त्याचबरोबर प्रलंबित असणारे प्रश्न, होणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांच्या असणाऱ्या अपेक्षा आपण सविस्तरपणे जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.